महत्त्वाची बातमी समोर येते। पुण्यातील लोणी काळभोर परिसरात असलेल्या घोरपडी वस्ती या ठिकाणी काही घरं पावसामुळे पडली आहेत। या दुर्घटनेतून एक कुटुंब वाचलंय तर पूर्ण संसार या पावसामुळे वाहून गेलाय। याच वस्तीतील नागरिक आता आंदोलन करतायत। अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। आपण बघू शकतो की या ठिकाणी आंदोलन जे आहे ते आक्रमकरित्या नागरिक करत आहेत। थेट पाण्यामध्ये बसून या प्रशासनाचा निषेध करताना दिसत आहेत। काका, तुम्ही थेट पाण्यामध्ये बसून आंदोलन करताय? हा, पाण्यामध्ये बसून मी आंदोलन करतोय। माझ्या लोकांची सुविधा पाहिजे। इथे लोकप्रतिनिधी नाहीत, काय तुमची मागणी आहे नेमकी? माझी एकच मागणी, माझ्या लोकांना, त्या लोकांना उंच दराचे घर बांधून दे। तुम्ही थेट पाण्यामध्ये बसताय, पाणी तुमच्यावरून चाललंय। पाणी असू दे ना, उच्चताचे घरचे बांधून उच्च पाणी बांधून झाले। तुमच्या घरामध्ये पाणी घुसलं नाही, परंतु इतर घरामध्ये घुसले का? सगळ्या माझ्या घरामध्ये नाही घुसलं, पण सगळ्याच्या इतरांच्या घरामध्ये अख्खं पाणी घुसलंय। तुम्ही रडताय, काय दुःख आहे तुम्हाला? मगापासून तुम्ही रडताय, मगापासून वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही आंदोलन करताय, काय सांगाल नेमकं तुमचं आंदोलन हे अनोखं आंदोलन आहे? मला ते वाईट वाटलं। माझी लेकरं जरी नसले, माझी लेकरं जरी घरात नसली तर दुसऱ्याची लेकरं आहेत ना, माझीच लेकरं आहेत ना, माझ्या महाराष्ट्रातली लेकरं आहेत ना, माझ्या मागास वर्गाची लेकरं आहेत ना। मग मी का करायचं तसं? माझं काय नाही, माझ्या घरामध्ये पाणी नाही, शेजाऱ्यांच्या घरामध्ये पाणी ते शेजाऱ्यांच्या घरामध्ये पाणी घुसून माझ्या डोळ्यावर अश्रू। आपण शेतल बघू शकतो की अनोखं सगळं आंदोलन सध्या सुरू आहे। नागरिक एक वाजल्यापासून आम्ही पाण्यात आहे, सगळी लोक पावती लेकरं बाळा सगळी पाणी हे घेऊन गेले। आमच्या सगळे बाहेर सगळे शेतात बाहेरच होतं 3 वाजल्यापासून।